आता तुम्हाला सावध करणारी बातमी समोर येते। बंदी घातलेल्या चीनी लसणानं गैरमार्गाने भारतात एंट्री घेतलीये। उच्च पातळीची कीटकनाशके लसणावर वापरल्यामुळे आणि संभाव्य बुरशीजन्य दूषिततेमुळे चीनी लसूण भारतीय बाजारपेठेमधून हद्दपार करण्यात आलेला होता। आरोग्याच्या समस्या उद्भवू नये यासाठी 10 वर्षांपूर्वीच चीनी लसणावर बंदी घालण्यात आलेली होती। मात्र हा लसूण आता तस्करीद्वारे भारतीय बाजारामध्ये येतोय। गुजरातच्या राजकोटमध्ये 30 पोती चीनी लसूण आढळलेला आहे। शिवाय हा लसूण अत्यंत स्वस्त असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करतोय। जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश म्हणून चीनकडे पाहिलं जातं। चीनमध्ये पिकवलेला लसूण नैसर्गिकरित्या न लागवड करता भरपूर रसायनं आणि कीटकनाशके वापरून पिकवला जातो। असा पिकवलेला लसूण आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे। दरम्यान चीनी लसूण याची ओळख नेमकी कशी करावी याची आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। भारतीय लसणाच्या तुलनेमध्ये चीनी लसूण आकाराने लहान असतो। चीनी लसूण भारतामध्ये पिकवलेल्या लसणापेक्षा वेगळा दिसतो आणि त्याचा वासही वेगळा येतो। चीनी लसूण फिकट पांढरा किंवा फिकट गुलाबी रंगाचा असतो। भारतीय लसूण मोठा आणि पांढरा किंवा मलई रंगाचा असतो। हा महत्त्वाचा फरक आहे। भारतीय लसणाचा वास जास्त तीव्र तर चीनी लसणाचा वास सौम्य असतो। अशा पद्धतीने ओळख करता येणार आहे।